छान झाली पूजा. आता फटाके फोडायचे. हा ए मी धूर न होणारे आणि आवाज न होणारे फटाके आणलेले आहेत. काय आपण आपल्या परीने पर्यावरणाची काळजी घ्यायला हवी ना. नाही काही झालं तरी तुम्ही जरा जपूनच फटाके फोडा. तुम्ही म्हणजे तुम्ही नाही येणार का? अहो असं काय करताय? आत्ता पूजा झाली आहे ना, असं घरातनं बाहेर नाही पडू शकत. त्याशिवाय स्वयंपाक करायचं. तुम्ही जाऊन फटाके फोडून या. वल्लरी एकदम करेक्ट बोलतीये. आम्ही घरातली कामं आटपतो, तुम्ही मजा करा. बरं चल. हर्षित आणि तेजा ते वाट बघत असतील. सासूबाई झाली का पूजा? हे घ्या प्रसाद घ्या. मिथिला, ए मिथिला, अगं कुठे जातेस? चल तुझ्या रूम मध्ये. ताई माझ्या ना मैत्रिणीकडे जाऊ द्या ना मला. मला जायला हवं प्लीज. अगं कुठल्या मैत्रिणी? कोण मैत्रिणी? आज त्या आश्रमात बायका आल्या होत्या ना फराळ घेऊन. त्या माझ्या मैत्रिणी होत्या. ते ते लाडू आहेत ना, ते माझ्या प्रेरणादीने बनवले होते. त्यामुळे शोधत आल्या होत्या. मला जाऊ दे ना, माझ्या मैत्रिणीकडे जाऊ दे. आज खूप साऱ्या बायका आल्या होत्या आश्रमात. कुठल्या बायकाबद्दल बोलते तू? मला जाऊ दे ना त्यांच्याकडे प्लीज. हे बघ रात्र खूप झाली आहे, कुठेही जायचं नाही. चल बरं तू तुझ्या खोलीत चल. ये चल खोलीत चल. हे हळू रे हळू. हे संपलं पण. अरे ते खूप पुसकं होतं. ते फुटू शकता. इकडे येतंय. हे संपलं. हे बडबड काय नाव आहे तुझं? चॉकलेट आवडतं का तुला? चॉकलेट चॉकलेट खायला मी काय लहान आहे का? आजी दिसत नाही का मी किती मोठा आहे ते? रॉकेट लावतो रॉकेट. अरे बो गैराच मोठा आहे तो. मोठ्यांशी असं बोलायचं नसतं बाळा. काय नाव आहे तुझं? किती प्रश्न विचारता तुम्ही? ऋत्विक ऋत्विक नाव आहे माझं. आणि काय काम आहे ते बोला, नाहीतर मी जातो फटाके अरे फोडायला. अरे अरे बाळा तू अशीच काम आहे. हे बाय तो कंदील दिशी राहिला का तुले? ह्या रॉकेटने तो कंदील पेटाडता येईल का तुले? कशाला? आणि तो कंदील जोडून मला काय मिळणार आहे? काय मिळणार काय? हे बाय 10 रुपये देते मी तुले आणि जा पेटाडतो कंदील. हा म्हणजे 10 रुपये ठेवा तुमच्याकडेच आणि तुम्हीच पेटवा तो कंदील. 10 रुपये देतात मला. आजकाल काय 10 रुपयात येतं तरी का? नाही येत का? बरं मग किती पैसे पाहिजे तुले? एक रॉकेट 100 रुपये तरी लागतील. माय व 100 रुपये? काय बी बोलतो गैराज महागडा आहे तू तर. थोडा सस्ताचा सौदा कर ना भो. किती देणार मग तुम्ही? किती? 20 रुपये ठेव. आता तरी पेटाडशील का? काय आजी यार तुम्ही मजाक करता. 50 तरी द्या. 50? गैराज मागे भो तू. एक काम करू ना तू ना 40 रुपयामध्ये आपण करून टाकू. हे घे हे 40 रुपये आता नाही म्हणू नको. जा पेटाडतो कंदील. झालं फराळ पाणी? छान आहे. हो हे काय करतोयस? इथे नको लाव, जिथे होता तिथे लाव जा. आणि जरा जपून. मला कशाला ओरडताय त्या आजीने? अरे अरे ऋतिक बाळा हे काय जागा आहे का रॉकेट लावायची? तू उचल ती बाटली. जा तिकडे जा, दूर जा. काय बोर करतात ती मोठी माणसं. असे पोरे बाई आतले. हे ऋतिक ऐक ना, तो कंदील तर काही चेटाडला बी नाही तू. आणि माझे पैसे बी घेऊन चालला. कुठे पैसे? आण माझे पैसे. तू कंदील पेटाडला असता ना तर बरं झालं असतं. काय खडूस आजी आहे? खडूस म्हणतो का रे मला? लाव का रॉकेट लाव का? हट रॉकेट लाव. पळा तिकडे. काय गहू काढ टाइम आहे ना.
काय काकू कशी चालली आहे दिवाळी? मजा येते ना? त्याची मजा गोंगाट नुसता सगळा. हो असं काय करता आता? दिवाळी आहे म्हणूनच तर तुम्ही इथे आलात. पण आम्हाला छान वाटतंय. नाही, घरात एक मोठं माणूस असलंच पाहिजे सणाच्या दिवशी. आम्हाला सगळ्यांना तुम्हाला भेटून खूप आनंद झाला. हो का? दिशी राहिला ना तोंडावर. छान दिसतोय ना? नाही, आनंद आमच्या चेहऱ्यावर छान दिसतोय ना. आम्ही सगळे छान दिसतोय ना. थँक्यू. ऐक तेजात आहे हं, कोणी केलं? काय माहित? मला नाही माहित कोणी केलं. जरा आगाऊपणाच आहे पण हा. असं कोणी मागतं का? मला काय वाटतं माहितीये, ही आपल्या बिल्डिंग मधली ही जी छोटी छोटी मुलं आहेत ना, त्यांनी केलं असेल. इंदू काकू काहीतरी बोलले असतील त्यांना आणि मग केले असतील त्यांनी उचापती. ज्याने कोणी केलंय ना, तो मुलगा मला सापडला पाहिजे. मी त्याला 50 रुपयाचं गिफ्ट देईन. हं? मस्त काम केलंय. काय मिठू, तुला काय वाटतं? तुझ्या मैत्रिणी इथे आल्या होत्या? समजा तुझ्या मैत्रिणी इथे पोचल्या तर सामोरं जाऊ शकशील त्यांना? मिठू, मागच्या काही काळात तू काय काय केलंयस, तुझ्यासोबत काय काय घडलंय हे जर त्यांना कळालं तर त्या स्वीकारतील तुला? वकिली आणि फिल्म इंडस्ट्रीतला फरक कळतो का तुला हर्षित? लग्न झालेली स्त्री एक वकील म्हणून स्वीकारली जाते, पण एक हिरोईन म्हणून लग्न झालेली मुलगी नाही स्वीकारली जात. इथे ना माझा कोणी गॉडफादर नाहीये. इथे प्रत्येक दिवस ना माझ्यासाठी एक चॅलेंज आहे. मला कुठलीच रिस्क नाही घ्यायची. म्हणजे तुझ्यासाठी आपलं लगीन रिस्क आहे? तू सेटवर येतोस, लोक बोलतात, विचारतात, गॉसिप करतात आणि अशा अफवांनी ना माझं करिअर संपू शकतं. म्हणजे मीच नकोय? हर्षित, तू चुकत नाहीयेस पण समजूनही घेत नाहीयेस. तू आपण इथे थांबूया. तू हर्षितला ब्लॉक का करतेस? तू खूप नोझी होतोय. मला ना माझ्या आयुष्यातून त्याला ब्लॉक करायचंय, ते पण कायमच. आपल्याला कोणी ओळखू नये, पाहू नये म्हणून इथे लपून बसलीस. आणि आज अचानक तुझ्या मैत्रिणींच्या हातचा फराळ खाल्ल्यावर तुला रिअलाइज झालं आणि तुझ्या मनात तीव्र इच्छा निर्माण झाली त्यांना भेटण्याची. तुला काय वाटतं, तुझा भूतकाळ त्यांना जेव्हा कळेल तेव्हा त्या स्वीकारतील तुला? तुझं म्हणणं ऐकून घेतील त्या? मिठू, जेव्हा तुझं सत्य त्यांना कळेल ना, तेव्हा त्या तुला अजिबात स्वीकारणार नाहीत.
तेजा, इथेच या पायऱ्यांवर बसून तासनतास गप्पा मारायचो नाही आपण? पण खूप वर्षात आपण निवांत काही कारणाशिवाय 5 जणी भेटलोच नाही होत ना ग. म्हणजे मी, श्वेता, वल्लरी, आम्ही संसारात अडकलो आणि तुझ्याही कामाच्या जबाबदाऱ्या वाढत गेल्या. त्यामुळे रोज भेटणं लांबचीच गोष्ट आहे, पण रोज बोलणंही होईन असं झालं. खरे केवढी मस्ती करायचो आपण. मस्ती तर करायचोच, पण आपलं प्रेमही तितकं घट्ट होतं. आणि आत्ताचीच गोष्ट घे ना, इतक्या मोठ्या संकटातून तुम्ही किती सहजपणे बाहेर काढलत मला. खरंच थँक्यू. पण आता आपण सगळे एकाच ठिकाणी राहतोय ना, मग आता हे कंटिन्यू होणार. अशीच मजा करत राहू आपण कायम. त्याच विषयी थोडं बोलणार होते मी तुझ्याशी. त्याच्या मला असं वाटतं की आता मी माझ्या घरी गेलं पाहिजे. म्हणजे अजून किती दिवस मी राहणार आहे ना अशी तुझ्या घरात. डोक्यावर पडलीस का ग तू? मला एक सांग, मी परकी आहे का तुला? माझं घर तुझं घर नाहीये. अच्छा हा, बरोबर. माझं घर थोडं लहान पडत असेल ना तुला राहायला. तेजा ग काही काय बोलतीयस? तू काय बोलतेस प्रेरणा? मला सांग, मी कधीतरी एकदा तरी तुला हे जाणवू दिलंय की मला तू माझ्या घरात नकोयस किंवा तुझी अडचण होते मला? नाही ना. मग हे बघ, तुझा ना गैरसमज होतोय. मला तसं म्हणायचंच नाहीये, पण आज ना उद्या मला माझ्या घरी जावंच लागणार आहे ना. हे बघ प्रेरणा, मी तुला एकच सांगेन, बाकीच्यांचं मला नाही माहित, पण तुला हवे तितके दिवस माझ्या घरी राहायचंस. मी रिक्वेस्ट करते, राहा ना ग अजून थोडे दिवस.